आपल्याला आय गॉट कर्मयोगी हे ॲप गेल्या वर्षी आपण घेतलेलं होतं आणि या ॲपला लॉग इन करून आपल्या मोबाईल नंबर टाकल्यानंतर आणि OTP टाकल्यानंतर या ॲपवर आपलं लॉग इन होतं. ॲपवर लॉग इन झाल्यानंतर इथं आता अनेबल सांगत आहे. लर्नमध्ये जाऊन आपल्याला कोर्सेस त्यांनी जी PDF पाठवलेली होती त्यातले कोर्सेसचं नाव टाकायचं आहे आणि ते कोर्सेस स्टार्ट करायचं आहे. आता इथं आपल्याला दक्ष बॅच जो आहे आय गॉटचा तो ॲक्सेस करण्यासाठी प्रत्येकाने आपल्याला काम करायचं आहे. यामध्ये गेल्या वर्षी जशा पद्धतीने आपण कोर्स पूर्ण केलेले होते, किमान 4 कोर्स तरी आपल्याला पूर्ण करावे लागणार आहेत. शक्यतो त्यांनी दिलेले आहेत त्यातलेच कोर्स पूर्ण करायला पाहिजेत. आता प्रत्येक कोर्समध्ये मध्ये प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहे. सोडवत पुढं जावं लागणार आहे. आपल्याला आता समजा इथं सर्चमध्ये वर टाकलं आपण युवा असं टाकलं, युवा AI असा एक कोर्स आहे. आपल्याला युवा AI असं सर्च करायचं आणि युवा AI वर पहा, युवा AI फॉर ऑल हा कोर्स आपण निवडला आणि निवडल्यानंतर तो कोर्स त्यातले व्हिडिओ पाहायचे, मध्ये आधी प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोडवायचे आणि हा कोर्स पूर्ण करायचा. आता हा मी स्टार्ट केलेला आहे. पहा 12% हा कोर्स पूर्ण झाला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे हा जो पहिला पार्ट तो पूर्ण केलेला आहे. म्हणजे त्याच्यातला एक थोडासा भाग राहिला आहे. प्रत्येक याच्यामध्ये असे भाग आहेत ते सगळे पूर्ण करायचे. अंतिम मूल्यांकनासाठी 10 प्रश्न आहेत. म्हणजे आता हे 6 भाग आहेत. तर 6 भागामध्ये जवळजवळ 50 भाग आहेत. छोटे छोटे व्हिडिओ आहेत आणि 50 व्हिडिओ आपल्याला ऐकायला लागणार आहेत. मध्ये चिंतन प्रश्नोत्तरी असं प्रत्येक पार्ट संपल्यानंतर चिंतन प्रश्नोत्तरी आहे आणि ती चिंतन प्रश्नोत्तरीमध्ये 2-2, 4-4 असे प्रश्न आहेत. ते आपल्याला सोडवायला लागतील आणि शेवटी मग अंतिम मूल्यांकन होईल. ते अंतिम मूल्यांकन झाल्यानंतर आपल्याला आपला कोर्स पूर्ण झाला असं येईल आणि आपलं डिजिटल सर्टिफिकेट तयार होत आहे. तर असे पद्धतीनं आपण कोर्स पूर्ण करायचे आहेत आय गॉट कर्मयोगीवरून. सर्वांना शुभेच्छा. 2-3 दिवस सुट्टी आहे तर हे सगळे कोर्स पूर्ण करूया. याचा सगळ्या कोर्सची PDF आपल्या प्रशासकीय ग्रुपला टाकलेली आहे. त्याच्यावरून आपण हे कोर्स पूर्ण करायचे आहेत.